रामकृष्ण हरी मंडळी. सो आजचा ब्लॉग खूप स्पेशल राहणार आहे कारण की आम्ही आलोय वारी बघायला आणि थोडंसं आमच्याकडून डोनेट करायला. सो तुम्हाला सगळं दाखवत राहील मी, तुम्ही बघा ब्लॉग. वारकरी येत आहे, खूप छान वाटतंय हे. आजची वाईब खूप छान आहे आणि मी खूप ट्रॅफिक मधून चालली आहे. तुम्ही बघत राहा ब्लॉग. रामकृष्ण हरी. एवढंच बोलायचं की सोसायटीला आमचं पण काही देणं लागतं आणि आमच्या छोट्याशा याच्यातून आम्ही थोडं ट्राय करणार आहे, थोडं द्यायचं. नेक्स्ट टाइम अजून मोठं करू. आणि नेक्स्ट टाइम आम्ही स्वतः पण थोडं थोडं चालू. हा ऍक्च्युली गर्दीच खूप राहते म्हणून थोडं. गाईस तुम्ही एनर्जी बघा, त्या साइडून सगळे लोक चाललेत. यू कॅनॉट बिलीव्ह, म्हणजे एवढं सुंदर वाटतंय. गाईस तुम्ही बघू शकता, तुमची नजर तिथपर्यंत लोक वारी आहेत इकडे. गाईस आम्ही फुल सगळं घेऊन आलोय आणि अजून येत आहे. हाव यू फिलिंग? मस्त वाटत आहे. पहिल्यांदा एवढं जवळून वारीला जाताना बघते. ऑल्ट वारीला पण असं छान वाटत आहे, एवढे लोक सोबत चालतात. छान वाटतंय ना? भारी वाटत. इट्स गुड. टिक्का वगैरे लावून झालंय आता आमचं. कधीच शोधात होतो आणि आता आम्हाला असं वाटलं की टिक्का लावायचा आहे, तिथे त्यांना कॅश द्यावी लागेल आणि कॅश आम्ही कॅरी नव्हती गेली इतक्या लोकांची. बट ते आता QR घेऊन फिरताय. सो इट्स गुड. आगे बढ़ रहा है इंडिया. वा वा वा. गाईस मी तुम्हाला एक दाखवते ते दादांना. ते दादा 12 तासची मूर्ती खाली नाही उतरवणार आहे. करेक्ट दादा? वा वा वा. रामकृष्ण हरी. अजून पण तुकाराम महाराजांची पालखी आली नाहीये. जेव्हा ती येईल खूप जास्त गर्दी होईल आणि इकडे आमचे सगळ्या मैत्रिणी. रामकृष्ण हरी. गाईस आता पालखी खूप जवळ आहे. पोलीस बिलकुल रस्त्यावर उभं नाही राहू देते. बट आम्ही ट्राय करतो. येस येस येस. आणि आम्ही खूप वेट करतोय तर ते पालखीचं दर्शन होईल आणि तिथे दुरून दर्शन केलं तरी मी खूप हॅपी असेल. एवढी छान एनर्जी आहे आणि एवढं. आणि मला एक खूप जास्त आवडतं की कोणी उपाशी तर नाही राहणार आहे, बिकॉज खूप जास्त लोक डोनेट करत आहेत, खूप जास्त लोक खाऊ घालत आहेत, पाणी पाठवत आहे, खूप जास्त गोष्टी चालू आहेत. सो इट्स गुड. म्हणजे असा त्रास तर नाही होणार वारकऱ्यांना, याची काळजी पुणे नक्की घेतोय. सो तुम्ही बघत राहा ब्लॉग. किती छान वाटतंय ना, फ्रेश वाटते. ते लोक एवढे सारे येतात ना दिसून. फर्स्ट टाइम पाहिलं. फर्स्ट टाइम पाहिलं. लास्ट टाइम आम्ही पालखी जिथे रेसला होती तिथे गेलेलो. बट हे जे वॉकिंग वाला आहे दॅट इज टू गुड भाई. म्हणजे एवढं चांगलं कधीच मी फील नव्हतं गेलं. एवढी चांगली एनर्जी आहे. सगळ्या म्हणजे एज ग्रुपचे लोक आहेत. लहान मुलांपासून एकदम म्हातारे. एक काकांना नीट चालता पण येत नव्हतं, त्यांना बहुतेक कमरेचा त्रास होता. एक काकांना नीट चालता पण येत नव्हतं, त्यांना बहुतेक कमरेचा त्रास होता. पण एवढं डेडिकेशन छान मस्त विठ्ठलाचं नाव घेत चाललंय. त्या लोकांना बघून छान वाटतं. येस ऍक्च्युली गाईस मी 85 इयर ओल्ड बाबांना पण पाहिलं आहे आणि एका छोट्याशा 3 वर्षाच्या मुलाला पण पाहिलंय. सो ही अशी वारी आहे की ज्याला एज मॅटरच नाही करत कोणाला आणि जस्ट लोक विठ्ठलाच्या भक्तीत पूर्ण वारी करून घेतात. एक मम्मी तिच्या मुलाला खांद्यावर घेऊन छान चाललेली. खूप भारी वाटतं.
गाईस फुल आमच्या इथे एवढी गर्दी होते ना. There is a scam running here. I have seen. मराठी रामकृष्ण हरी. ते फिनोलेक्स बॅग्स वाले आहेत, येलो बॅग, यू कॅन सी. हा. ते लोक स्टॉक करताय आणि ते कुठेतरी जाऊन विकणार. सो बी केअरफुल फ्रॉम दोस. तुम्ही त्यांनाच द्या, वारकरी लोकांना जे चालताय आणि जे खरंच गरजू आहेत. एक्झॅक्टली त्यांना कॅन सी. गुढी पण आलेली आहे. हे बघा गुढी आली आहे. गुढी घेऊन चाललेत ते दादा. आपण त्यांना विचारू की त्यांचं काय आहे गुढीचं रहस्य. पंढरपूर गुढी घेऊन जातात. काही तुमची प्रथा वगैरे होती का आधी? काय नाही, असंच का? वा वा वा, रामकृष्ण हरी दादा. बाबा किती वर्षापासून वारी करताय? 30 वर्ष झालेत. कसं वाटतं वारी करताना? मस्त वाटतं ना? अरे वा वा, 30 वर्ष होऊन गेली. आणि ते 10 महिने तुम्ही वाट बघताय, मग 11व्या महिन्याच्या वारी येते तेव्हा छान वाटतं, राईट? अरे वा वा वा, छान छान. बाबा किती वर्षापासून करताय वारी? 10-11 वर्ष झाले. कसं वाटतं वारी करताना? आनंदाने वारी करतात. अरे वा वा. तुमचा एखादा एक्सपिरियन्स सांगा वारीमध्ये तुम्हाला खूप असं छान वाटलंय पांडुरंगाने? सगळ्यात चांगलं वाटतं. आनंद होते, जाती बेटी होत्या, जय जयकार होते, जय जयकार होतं. बोला रामकृष्ण खायला मिळते, घरी मिळते की पण खायला मिळते, रोडवर खायला. पोटभर मिळते खायला. अरे वा वा. रामकृष्ण. सगळा आनंद आहे रामकृष्ण आहे. गाईस बाबा काय बोलले तुम्ही ऐकलं? म्हटले की घरी नाही भेटत इतकं त्यांना वारीमध्ये खायला भेटतं. किती अमेझिंग गोष्ट आहे ती. म्हणजे वारकऱ्यांना एवढ्या गोष्टी देतायत लोक. वा वा वा. पण पालखी खूप लांब आहे गाईस आणि आम्ही थोडं अर्ली आलोय. आम्हाला ज्ञानेश्वर माऊलींची केली पण तुकाराम माऊलींची तर बाकी आहे. ती तर भेटणार आहे आम्हाला बघायला. खूप रश झालाय. तुकाराम महाराजांची पालखी जवळ येते म्हणून हे सगळे वारकरी खूप जास्त पळत आहे, कारण की त्यांना खूप लवकर डेस्टिनेशनला पोहोचायचंय. आणि ती पालखी खूप लवकर पटपट निघून जाते. आली तर पटकन निघून जाते. आणि हे वारी दिंडी नंबर असतात त्यांचे. प्रत्येक दिंडीमध्ये स्पेसिफिक लोक असतात जे त्या दिंडीला फॉलो करतात. मग त्यांचं जेवण, त्यांचं सगळं त्यांचं असतं. काय आहे तुमच्यावरती हे? हंडा घेऊन तुम्ही पंढरपूर चालले? अरे वा वा. रामकृष्ण हरी. किती वर्ष झाले वारी करून? अच्छा अच्छा, चांगलंय. रामकृष्ण हरी माऊली. आहे ना हा हा कुठेतरी तिथे उतरलो आम्हाला, हा. तिथनं चालतो. अच्छा, किती वर्ष झाले वारी करून? 2 वर्ष. हा. व्यवस्थित जमतंय का म्हणजे या वयात? जेवणाचं मिळलो 2 वाऱ्या चुकल्या माझ्या. बरोबर आहे. असं मनका गेलेला तरी तुम्ही वारी करताय? अरे वा वा. करायचं. हो, पांडुरंग देईल तुम्हाला बळ. बरोबर. रामकृष्ण हरी. पालखी ब्रिजवर चढली ना गाईस? पालखी ब्रिजवर चढली आणि पालखी लवकरच येणार आहे. जान्हवीने एकदम आळस दिलाय माहितीये का? एवढा पीसफुल आणि एवढं छान डिवाइन वातावरणामध्ये झोप काही जात नाहीये. आपण हमटापास हमटापास जायचंय, त्याच्या आधी वारी करू म्हणते आणि स्वतः आळस देते. वावर चढली आहे आणि आता त्यांचे त्या सगळ्या गाडी वगैरे येऊन गेल्या आहेत आणि मी तर बाहेर फुल एक्साइटेड आहे की कसं होईल, काय होईल. तुम्ही बघा माझ्यासोबत फुल लोक पळताय गाईज. म्हणजे काय सांगू आता. सी हा छोटूसा क्यूट. हाय कर. आम्हाला पालखी दिसेल की नाही हे माहिती नाही. वैदेचा इश्यू आहे की वैदे पडून नको जायला इथून. वास्तविक आम्ही खूप चांगल्याने उभोय बरं का. नाही, तरी ते पण लोक आले, त्यांनी पायाला थोडे हात लावले, तुम्ही पडू शकते. त्याच्या मला फोन चालतच आहे. नाही, तू मागच्याला मला नको पकडू. मागच्याला रामकृष्ण हरी आजी. किती वर्षापासून वारी करताय?
14 वर्ष झाली तुम्हाला वारी करते आणि हे जड नाही वाटत कधी? नाही वाटत? पांडुरंगा शक्ती देतो. अरे वा. पनवेलची चालत, हा? पनवेल वरून चालत. पनवेल वरून चालत आले तुम्ही? जड वगैरे वाटतं का कधी? नाही. कसं मग एवढं चालायचं, एवढं वजन घेऊन कसं वाटतं? वजन नाही वजन नाही, काय नाही. हलका करून देतो का ते? थोडं सगळ्यांनी हलका करून देतो व्यवस्थित. जेवण वगैरे व्यवस्थित भेटतं? एकदम एक नंबर. कुठून आलेत तुम्ही? देऊवरून आलेत. नो स्टॉप एकदम प्रॉपर. आता डायरेक्ट पंढरपूरला स्टॉप. अरे वा, रामकृष्ण हरी. पुढचं 5 नंबरचं गेलंय आणि आम्ही लिटरली काउंटडाऊन करतोय की 5 गेलं, 4, 3 परत येईल. हे बघा आता संत श्रेष्ठ गोरोबा फार पालखी आली आहे. अरे वा वा वा. 6 वर्ष झाले? 6 वर्ष झाले. कसं वाटतं? कुठून आलात तुम्ही? तुकाराम महाराजांच्या पालखीवर. कोणत्या गावावरून आले? देहूवरून आलेत. अरे वा वा. तुमचं वय काय असेल तरी? 70 वयाला तुम्ही एवढी मोठी पालखी सोबत चालताय. त्याची लीला आहे. त्यांची लीला आहे खरंच. पांडुरंगाची सगळी लीला असते. फायनली पालखी आली आहे. बोला रामकृष्ण हरी. बघा पालखी गेली आहे, एकदम पटकन आली. माझा हात लागला, मी दर्शन केलं. एवढं छान एक्सपिरियन्स भेटलाय आम्हाला आणि प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. इथून पण खूप लांब पर्यंत म्हणजे जो पूल उतरून आलो होतो आम्ही त्या लांब पुलापर्यंत गर्दी आणि पालखी खूप पुढे गेली ऑलरेडी. म्हणजे पालखी इतकी फास्ट जाते पुढे की म्हणजे सांगू नाही शकत. आणि त्याच्यानंतर पण खूप सारे रथ, खूप सारे दिंडी त्याच्या मागे चालतात. सो बाप रे, काय कल्चर आहे आपलं महाराष्ट्राचं. काय कल्चर आहे, एकदम हेल्दी, रिच. सगळे लोक सगळ्यांच्या परीने सगळी मेहनत करताय. तुम्ही बघा त्या आजी सगळी घाण घेऊन चाललंय, म्हणजे ते आता रस्ता क्लीन करतील. सो त्या पण एक खूप मोठा रोल प्ले करताय या सगळ्या वारी आणि याच्यामध्ये. सगळं आता झालंय, वारी झाली, पालखी पुढे गेली आणि आता आम्ही पण थोडं पेटपूजा करू. सो पूर्ण वारी ब्लॉग होता. सो आय होप तुम्हाला आवडला असेल. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज. आता मी थोडंसं कन्सिस्टंट होण्याचा ट्राय करेन. सो जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी.